आज रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवला होता दलिया। तर त्याआधी घेऊया संध्याकाळचा चहा। त्यानंतर आम्ही गेलो होतो इथे टेरेसवरती फिरायला। संध्याकाळचं वातावरण तर खूपच भारी झालं होतं, पावसाचं वातावरण झालं होतं। आमच्या टेरेसवरून असा काहीतरी व्ह्यू दिसत होता आणि सोबतच इथे आहे आमच्या टेरेसवरून सावरच्या फुलाचं झाड दिसते, त्याला हदग्याची फुलंसुद्धा म्हणतात। ती आम्ही काही तोडून आणली, त्यानंतर निवडली। मी भिंतीवर लावण्यासाठी काही ऑनलाईन स्टिकर बोलवलं होतं, ते तुम्हाला मी दाखवत आहे। त्यानंतर शिवण्यासाठी बनवला रवा आणि आमची शिवण्य काही आज खाली बसून खायला तयार नव्हती, मग तिला मी मांडीवर बसून अशा प्रकारे भरवलं। आणि पावसाचं वातावरण तर खूप वेळचं झालं होतं, पण पाऊस काही यायला तयार नाही। मग असा रिमझिम असा पाऊस आला होता, तर भाऊ बहीण छान असे पावसात खेळत आहेत। त्यानंतर झाली दिवा लागण्याची वेळ, मग दिवा लावून घेतला, देवाला नमस्कार केला, तुळशीजवळ दिवा लावला आणि त्यानंतर केली संध्याकाळच्या जेवणाची तयारी। तर मी इथे असं करत आहे तर शिवण्याला खूप हसू येत आहे, मग मीही 2-3 वेळा केलं। चला आता बनवू दलिया। त्यासाठी मी सर्व अशा भाज्या कापून घेतल्या। आमची बाई इथे काही राहीना, म्हणे कडेवरच घेऊन बस। तिला ठेवलं खाली आणि केली दलियाची तयारी। तर थोडंसं तेल तूप टाकून छान अशी फोडणी दिली आणि मस्त असा गरमागरम दलिया बनवला। दलिया खायला छान लागतो आणि पौष्टिकही असतो। आम्ही असा कधी कधी बनवत असतो, तर छान झाला होता दलिया। मग आम्ही मस्त असा गरमागरम दलिया खाल्ला। असा होता आजचा ब्लॉग। बाय।